चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूया वर्कबुक इयत्ता 9 विषय मराठी पाठ क्रमांक 3 कीर्ती कटियांचा दृष्टांत. कृती स्वाध्याय. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनानुसार कृती पूर्ण करा. नंबर 1. कृती पूर्ण करा. कीर्ती कटियांचा दृष्टांत या पाठाचा संदेश. नंबर 2. कृती संबंध पूर्ण करा. पाठातून जाणवणारे श्री चक्रधर स्वामीचे गुण. नंबर 3. योग्य पर्याय ओळखून विधान पूर्ण करा. नंबर 4. दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. नंबर 5. प्रस्तुत दृष्टांतील उपदेश तुमच्या शब्दात सांगा. कृती क्रमांक 2 आकलन. नंबर 1. कोणास उद्देशातून म्हटले आहे ते लिहा. नंबर 2. कृती पूर्ण करा. कटियांची जाणवलेली स्वभाव वैशिष्ट्ये. प्रश्न 3. दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. कृती क्रमांक 3 सोमत. आपल्या 3 गुण हाच अवनुक होऊ शकतो हा विचार प्रस्तुत पाठांच्या आधारे स्पष्ट करा. प्रश्न 2. पाठातील दृष्टांत वेगळ्या उदाहरणाद्वारे स्पष्ट करा. व्याकरण घटकावर आधारित कृती आकलन. पुढील उदाहरण वाचा. तक्ता पूर्ण करा. नंबर 2. रस विचार. पुढील ओळीतील रस ओळखा. नंबर 3. मात्रवृत्त. पुढील शब्दांचा योग्य लघुक्रम लावून मात्र ओळखा. आभाषी घटकांवर आधारित कृती. नंबर 1. शब्दसंपत्ती. नंबर 1. समानार्थी शब्द लिहा. नंबर 2. प्रचलित मराठीतील समानार्थी शब्द लिहा. नंबर 3. विरुद्धार्थी शब्द लिहा. नंबर 4. अनेक वचन लिहा. नंबर 5. पुढील शब्दसमूहात तयार होणारे 4 अर्थपूर्ण शब्द लिहा. नंबर 2. लेखक नियम. अचूक शब्द ओळखा. नंबर 3. विरामचिन्हे. पुढील विरामचिन्हे ओळखा. नंबर 4. भाषिक शब्द. पुढील इंग्रजी भाषिक शब्दांचे मराठी प्रतिशब्द लिहा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.